नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवासाची बटाट्याची आमटी। चला तर पटकन सुरुवात करूया। दाटसर होते आणि चवीला उत्तम लागते। त्यासाठी आपण एक बटाटा किसून घेतलेला आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी आपण इथे दही घेतले आणि अद्रक आणि लसण याचा ठेचा आपण वाटून घेतलेला आहे। आता पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे। 1 चमचाभर जिरं टाकायचे। जिरं चांगलं फुललेलं आहे। मिरची आणि अद्रकाची पेस्ट टाकून घेऊयात। याला हलकंसं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये जो किसलेला बटाटा आहे तो त्यामध्ये टाकूयात आणि यालाही परतून घेऊयात। बटाटा चांगला परतलेला आहे। त्यामध्ये आता ठेवलेला अर्धी वाटी दही टाकून घेऊयात। दह्याने एक आंबटसरपणा येतो आणि आमटी ही खूपच चविष्ट अशी लागते। एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आपल्याला जशी आमटी हवी आहे तसं चवीनुसार आता यामध्ये सिंधी मीठ टाकून घेऊयात। जर मीठ खात असाल तर मिठाचा वापर करू शकता। आता त्याचमध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून चांगली उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि बघू शकता आपली आमटी बनवून तयार झालेली। बटाटासुद्धा मधला चांगला शिजलेला आहे। आमटी तयार झालेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। उपवासाला नक्की बनवून बघा। बाय बाय।